So welcome to today's class. Today, as I am wearing an informal clothes. The reason is we are not going to learn about a specific topic. We are going to learn about a way to learn that topic, a way to practice. Means just a few days before, I have given you one exam, and depending on that result, I realized that you don't know the way to practice it. Okay, I have given you videos as well as notes of the topic, but you don't know how to utilize it, and how you will be how you can find the answers as well as questions, because it is one of the most essential skill. So in my home, uh, you are not able to see the background, but wait a second. Hmm. ओके. ॲज यू कॅन सी इन द बॅकग्राऊंडमध्ये जसं बघू शकता, माझ्या घरी हे सगळे काही पुस्तकं ठेवलेले आहेत, हो की नाही. आता हे इथे इतकेच पुस्तकं नाही, तर तिकडल्या याच्यामध्ये पण असे एकूण पूर्ण हे जे मागे एक पूर्ण अशी भिंत होती, त्यासारख्या 3, 4, 5 तिकडल्या रूममध्ये सगळीकडे वर पोत्यांवर भरून सगळी पुस्तकं आहेत, आणि असे 4-5 लाखाची आहे ना सिद्धार्थ सरांची लायब्ररी आहे, ज्याच्यातून मला फायदा झाला. मी ते सर्व पुस्तकं वाचतो. ओके. आणि कारण मला आता शिकवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शोधाव्या लागत असतात, ते सर्व काही पुस्तके मी वाचतच राहत असतो. म्हणून या गोष्टीने मला फायदा झाला. पण तुम्ही आता अचानकच इतके सगळे काही पुस्तकं आणू शकाल का? नाही. आणि मी 1-2 तुम्हाला पुस्तकं दिलेली आहेत, पण त्यांचा पण यूज करून तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन कसे काढायचे, ओके, आणि तुमचा एक स्पेसिफिक मार्गावर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे, त्यासाठी स्पेसिफिक क्वेश्चन्सची प्रॅक्टिस कशी करायची. फक्त क्वेश्चन काढून वाचायचे नाही, प्रॅक्टिस कशी करायची, चुका होत आहेत तर कुठे होत आहेत आणि का होत आहेत, या गोष्टींची प्रॅक्टिस कशी करायची, यासाठी मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगणार आहे, आणि कसे ते एक्सरसाइज करायची, कुठून क्वेश्चन शोधायचे, त्याबद्दल पण माहिती देणार आहे. ओके. म्हणून आजचा क्लास खूप महत्त्वाचा आहे, कोणी मिस करायचा नाही. तुमचे मित्रमैत्रीण कोणीही असतील त्यांना क्लासबद्दल सांगा. हा व्हिडिओ यूट्यूबवर पण सेंड करतो, म्हणजे की तुम्हाला नंतर पुन्हा बघता यावा. ते पण तुम्ही तुमच्या मित्रांना सेंड करा, जे त्यांना आहे ना खूप काही मदत होणार, कोणत्या पद्धतीने आहे ना क्वेश्चन शोधायचे त्यासाठी. तर बघा, आता तुम्हाला तर एक गोष्ट माहीत आहे, जराशानं तुमच्यापैकी जराशा विद्यार्थ्यांना माहीत आहे, AI. राईट. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याचा यूज कसा करायचा. आताच्या युगामध्ये खूप काही जण मोठे मोठे जे कंपनीज आहेत ते पण त्याचा यूज करत आहेत त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी. आपण विद्यार्थी आहात तर का करायचं नाही. कसं असते, विद्यार्थी हा जो ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जण या गोष्टीमध्ये खूप मागे राहतात, टेक्नॉलॉजीचा यूज करण्यामध्ये. जे फास्ट विद्यार्थी असतात ते लगेच यूज करून पुढे निघून जातात. पहिले व्हिडिओज येते होते, जराशांना लगेच कळालं, यूट्यूबवर आपल्याला मिळतात व्हिडिओज, त्यांनी बघले, अभ्यास केला, कोणते कोणते टॉपिक्स अभ्यास केला, आणि ते पुढे निघून गेले. नंतर बाकी सगळ्यांना कळालेलं आहे, पण जे अभ्यास केले ते पहिलेच पुढे आहेत, हो की नाही. याच पद्धतीने आता यानंतर मग व्हिडिओज, त्याच्या पहिले PDFs तुम्हाला नोट्स मिळत होत्या, तर मग इकडे जाऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन नोट्स मिळत नाही, टेन्शन नाही घेता, त्याने इंटरनेटवर सर्च करून डायरेक्ट नोट्स मिळत होते काही काही विद्यार्थी. मी पण एक आहे त्यांच्यापैकी. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हिडिओज, त्याचसोबत तुम्हाला जर क्वेश्चन्स सेट्स पाहिजे असतील तर क्वेश्चन सेट असा जाऊन जर तुम्ही दुकानावर म्हणले तर एका दुकानावर म्हणलं नाहीत म्हणतात, कुठे मिळत नाहीत, कुठे मिळतात, इंटरनेटवर तुम्हाला हजारो याचे मिळून जातात. म्हणजे की हे जे टेक्नॉलॉजी आहे ते आपल्या मदतीसाठी आलेलं आहे. त्याचा तुम्ही कसा यूज करता, वेळ वाया टाकण्यासाठी करता की त्याचा फायदा मिळावा म्हणून करता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता मी नांदेडमध्ये आहे, नांदेडमध्ये असून मी तुमच्या सर्वांना माझं ज्ञान देऊ शकतो. आपल्याकडे पुणे, नागपूर, मुंबई, ओके, सोलापूर या सर्व ठिकाणाहून मुलं आहेत, आणि मी त्यांना आता या क्षणी एका वेळी ह्यांना सर्वांना शिकवत आहे. इतके वर्ष होऊन गेलेलं आहे, वर्षभर झाले मी सर्व विद्यार्थ्यांना शिकवत आहे, हो की नाही. आणि ते कशामुळे, टेक्नॉलॉजीमुळे. आता मला तिथे येऊन तुम्हाला शिकवता आले नसते, एका विद्यार्थ्याला शिकवलं तर दुसऱ्याला मी भेटलो नसतो. इथे मी शिकवत असतो. कधी कधी काय अडचणी येतात, सण येत असतात, सणमुळे माझ्या एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त दिवस त्यांना सुट्ट्या द्याव्या लागतात. ऑनलाईनला तसं काय असते का, मी तर कधी कधी म्हणतो का, सण असेल काही असेल संध्याकाळी क्लास करायचा, हो की नाही. जेव्हा मोठा सण येतो तेव्हाच काही सुट्ट्या. म्हणजे काय असते, तर ऑनलाईनचा तुम्हाला कोणता फायदा आहे त्या गोष्टी सांगलेल्या आहेत, पण त्याचा यूज कसा करायचा ते तुमच्यावर डिपेंड आहे. आजची जी पद्धत सांगणार आहे ती खूप महत्त्वाची आहे. सो लेट्स स्टार्ट. Hello everyone, I hope you are having a fantastic day. I am Nayamurthy, your spoken English coach, and you are watching Jisdas Spoken English Academy. If you are new here, don't forget to subscribe for daily English tips. Let's dive into today's lesson. तर मी सगळ्यात पहिले आता तुम्हाला एका स्क्रीन बॅकग्राऊंड मागला बदलणार आहे आणि स्टेप बाय स्टेप नेणार आहे ती वेबसाईट कशी ओपन करायची त्याच्यावर. ठीक आहे. करू की नको, तुम्हाला शिकायचं आहे ना. एक मिनिट.
यस, काही जणांना लिंक मिळाली नव्हती वाटते आणि जास्त जास्त जण जॉईन पण झालेले आहे. चला ओके, एकदा जे जे विद्यार्थी टाईप केलेत त्यांचं नाव घेतो. विघ्नेश, हे कोण आहे, यांना लिंक सेंड करूया. आताच 8 वाजताच आठवण येते बरं का सर्वांना, अरे मी ग्रुपमध्ये नाही आणि मग मला मेसेज करत असतात. तसं तसं 20-20 दिवसानंतर येते. आता 25 तारीख आहे तरी पण सांगत आहे, दिवसभर येत नाही. चला, तर कोण कोण लिहिले बघा इथे. मिलिंद सरांनी लिहिलेलं आहे, वहीवर लिहून हे सर्व काही वाक्य दिलेले आहेत. ओके, व्हेरी गुड. तुम्ही आहे ना इथले वर्ब चेंज केले, हेल्पिंग वर्ब चेंज केलेले आहेत, ऑब्जेक्ट चेंज केले आहेत, खूप चांगल्या पद्धतीने वाक्य लिहिलेले आहेत. आणि ते वेगळे आहेत हे दाखवण्यासाठी पण एका वेगळ्या पेनने, लाल पेनने इथे लिहून दाखवले, म्हणजे की कोणत्या वाक्यापासून सुरुवात होत आहे आणि त्याला कोणत्या पद्धतीने लिहित आहात हे पण दाखवलेलं आहे. खूप चांगलं. त्यानंतर विघ्नेश, बरोबर वाक्य लिहिले तुम्ही, सब्जेक्ट डब्ल्यू चोट्स, याच्यानंतर असे पूर्ण 40 वाक्य लिहायचे. दररोज 40 लिहिल्याने तुम्हाला पाठवून जातात, जे तुम्हाला 10,000 वाक्य बनण्यामध्ये मदत करतात. त्याच्यानंतर कोण लिहिले, नाव लिहित जा तुमचं खाली, म्हणजे मला लगेच दिसणार. श्रुती, नंतर रोहिणी. ओके, रोहिणी यांनी वहीवर लिहिलं आहे, श्रुती यांनी टाईप केलेलं आहे. बाबासाहेबचं करेक्ट वाक्य लिहिले सर्व. बरोबर, ठीक आहे. मिलिंद सरांनी पहिले एकदा सेंड केलं तर नंतर मी बघलो. साक्षी बरोबर आहे. तन्वी करेक्ट, पण आपल्याला फुलस्टॉप देत जा. वाक्याची शेवट फुलस्टॉप नव्हते, कारण ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्या डेफिनेशनमध्येच आहे. वाक्याचा एंड फुलस्टॉपने होतो. प्रांजली, तुम्ही पण, दोघांचा मेसेज एकच दिसत आहे, कारण काय आहे, करायचं नाही. ओके, ते तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे, मला दाखवून काय फायदा होणार नाही, मी आता सांगतो. तृप्ती बरोबर बघा, वहीवर सर्व काही वाक्य लिहून पाठवले. ओके, रोहिणी, त्यानंतर समीक्षा आहे का? समीक्षाच आहे. इथे टायपिंग मिस्टेक झाली, त्याच्यामुळे नाव टाईप करा म्हणतो मी. ओके, मी माझ्याकडे सेव्ह करताना आहे ना इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे, त्यामुळे मला वाटलं असं कसं नाव. ओके, बरोबर तुम्ही नाव टाईप केलं. पवनराज, त्यानंतर अमर, मुक्ता, संस्कृती, माय फादर, नाही त्यांनी व्हेरी गुड म्हणून टाईप केलं आहे. नंतर सुशील. ओके, हे सर्व विद्यार्थी आहेत. ठीक आहे. ओके, तर आता मग बघा, आता नंतर टाईप केल्याने म्हणू नका, मी एकदा वर गेले की वरच गेलतो. ठीक आहे, आता एक मेसेज दिसला दिव्या मॅडमचा. तर आजचा टॉपिक आपण सुरुवात करूया. जास्त वेळ जर इथंच राहिलो तर तुम्हाला पण कंटाळा येणार, हो की नाही. बघा, स्क्रीन बदलेल का बघा मागली. व्हेरी इज इट. आता बघा, याला नंतर मला बदलावं लागेल, पण आता अशीच राहू देऊया स्क्रीन. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे क्रोम आहे. ओके, गुगल साईट आहे. तर कसं असते माहिती आहे का, या पद्धतीने मी दिसत नाही तुम्हाला. आता दिसतो. तर या पद्धतीने आहे ना, तुम्ही गुगलवर जायचे, तुमच्या मोबाईलवरूनही करू शकता. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर पीसी आहे त्यांना अशी स्क्रीन दिसणार. मोबाईलवर डायरेक्ट गुगलवर टाईप करायचं. ते जाऊन काय टाईप करायचं बघा, आता या ठिकाणी इथे वर बघा. तुम्हाला आता इथे वर दिसणार, याला झूम करतो म्हणजे तुम्हाला कळेल. या ठिकाणी बघा काय टाईप करणार, इथे टाईप करायचं. ओके, तुम्हाला दिसलं नसेल, CHAT GPT, चॅट जीपीटी टाईप करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर एंटर द्यायचा. पहिली जी वेबसाईट येणार त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यानंतर ट्राय चॅट जीपीटी म्हणून येतो, त्याच्यावर क्लिक करायचं. आता मग तुम्हाला, आता नवीन असाल तर या प्रकारे आहे ना स्क्रीन येणार, लॉग इन करा, नाही तर क्रिएट अकाउंट करा म्हणून. आता मी याच्यावर पहिले एकदा लॉग इन केलेलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला नीट दिसायला नसेल एकदा. या पद्धतीने जसं मागे दिसते तुम्हाला,
लॉग इन नाही तर क्रिएट अकाउंट म्हणून येते. नवीन असाल तर क्रिएट अकाउंट जे दुसऱ्या नंबरचं बटन आहे तिथे क्लिक करायचं. जुने असाल तर लॉग इनवर. मी तर म्हणतो लॉग इनवरच क्लिक करा. अकाउंट नसेल तरी ते बरोबर आपापला अकाउंट तयार करत असते. आणि चिंता करायची नाही यासाठी. जरी तुम्हाला आहे ना ईमेल लागत असेल, एक मिनिट हा. एकदा जरासं बंद करतो. जरी तुम्हाला आहे ना ईमेल लागत असेल तर कंटिन्यू विथ गुगलवर क्लिक करायचे, म्हणजे की तुम्हाला काही अडचण येणार नाही. कारण गुगलमध्ये सेव्ह असतात. इथे खाली कंटिन्यू विथ गुगल म्हणून बटन असते, त्याच्यावर क्लिक करायचं. बघा, इंटरनेट स्लो झालं का? तुम्हाला बरोबर दिसत आहे ना मी? तर मग या प्रकारे तुम्ही स्क्रीनमध्ये येता. आता मी एकदा हे स्क्रीनला ॲडजस्ट करतो. हे अशी न ठेवता या गोष्टीला या पद्धतीने मोठे करावे, म्हणजे तुम्हाला फक्त माझे मेसेजेस दिसतील पूर्ण पद्धतीने. तर मग या पद्धतीने नवीन पेज येतो. याच्यावर तुम्हाला आता एक टॉपिक घेऊया, ॲक्टिवाइज आणि पॅसिवाइज. हा टॉपिक आहे ना, तुम्हाला आता ॲक्शन सेंटेन्स सुरू आहेत आपले. ॲक्शन सेंटेन्स म्हणजे काय असतात, तर असे वाक्य ज्याच्यामध्ये क्रिया होत असते, त्याच्यात सब्जेक्ट क्रिया करतो. तर बघा, आय प्ले, मी खेळतो. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. क्रिकेट खेळण्याची क्रिया कोण करत आहे? मी, म्हणजे त्या वाक्यातला सब्जेक्ट करत आहे, हो की नाही? म्हणजे क्रिकेट खेळण्याची क्रिया त्या वाक्यातला सब्जेक्ट करत आहे, सब्जेक्ट क्रिया करत आहे. पॅसिव्ह कसं असते, सब्जेक्टवर क्रिया होते. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. मी लिहित आहे, सब्जेक्ट लिहित आहे. अ लेटर इज रिटन बाय मी, माझ्याकडून पत्र लिहिल्या गेला. मग इथे काय होत आहे की माझ्याकडून पत्र लिहिल्या गेला आहे. या पद्धतीने एक क्रिया माझ्यावर होत आहे. ठीक आहे. म्हणजे की जर तुम्ही जाऊन कुत्र्याला चावलं, आय बाईट अ डॉग, ॲक्टिवाइज असते. आणि कुत्रा येऊन तुम्हाला चावला तर पॅसिवाइज असते. कळालं का? मग हे टॉपिक मी मागे एकदा शिकवलेलं आहे, खूप पहिल्यांदा. चिंता करू नका. फक्त एक टॉपिक घेतला, त्याच्यावरचे क्वेश्चन कसे विचारायचे, उत्तर कसे विचारायचे, डायरेक्ट तुम्ही न विचारता एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये जायचं, जे की तुम्हाला आहे ना चांगल्या पद्धतीने उत्तर याच्याकडून रिप्लाय कसे मिळेल आणि तुम्हाला कशी प्रॅक्टिस करता येईल ते बघूया. तयार? तर या ठिकाणी आता तुम्ही सर्वांनी टाईप करायचं. बघा, मी ते तुमच्यासाठी पहिलेच टाईप करून ठेवलेलं पण आहे. कुठे आहे? या ठिकाणी. दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला? या पद्धतीने. आता हे अशी स्क्रीन राहू देतो आणि मीच वाचून दाखवतो. बघा, तर या इथे मी हे टाईप केलेलं आहे, ॲक्ट ॲज एक्सपर्ट इंग्लिश टीचर. हे काय करते, त्या गोष्टीला तुम्हाला एका स्पेसिफिक गोष्टीवर आहे ना फोकस करत आहात. म्हणजे की हे जे प्लॅटफॉर्म आहे हे एका पुस्तकवाणी आहे. याच्यामध्ये खूप काय अनंत पुस्तकं आहेत. त्याच्यापैकी एका पुस्तकावर फोकस कर म्हणजे की ते पूर्ण पॉवर त्याच्यावर करते. मग या गोष्टीला काय म्हणत आहे, एका स्पोकन इंग्लिश टीचर वाणी ॲक्ट कर. म्हणून हे जे मी दिलेलं आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करतो. त्या स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. नंतर ज्यावेळी तुम्हाला यूज करायचे त्यावेळी ते टॉपिक जिथे लिहिलो तिथे फक्त तुमचा ग्रामरचा टॉपिक लिहा आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. एकदा सेंड करतो. बघा, तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळालं असेल. त्याच्यावर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता, म्हणजे सेव्ह राहणार मोबाईलमध्ये. नंतर ते बघून त्याला ते टॉपिक करायचं, टाईप करायचं आणि टॉपिकच्या ठिकाणी तुमचा ग्रामरचा टॉपिक लिहायचा. तर इथे काय काय लिहिलेलं आहे बघा, ॲक्ट ॲज अन एक्सपर्ट इंग्लिश टीचर. इंग्लिशचा टीचर पण कसा एक्सपर्ट. प्रॅक्टिस फॉलोइंग टॉपिक विथ मी. आणि खालचा जो टॉपिक आहे तो माझ्यासोबत प्रॅक्टिस कर म्हणत आहे. आय वॉन्ट यू टू आस्क मी क्वेश्चन ऑन द फॉलोइंग टॉपिक. खालचा जो टॉपिक आहे त्याच्यावर एक क्वेश्चन विचार. तर टॉपिक घेऊया, ॲक्टिवाइज आणि पॅसिवाइज. आफ्टर आफ्टर you ask me a question, I will provide you an answer. Then tell me if if my answer is correct or wrong. And if it is wrong, then tell me correct answer. Also give me short explanation in Marathi language. ठीक आहे. तर मग यानंतर आता क्लिक केलं. आता मग इथे काय काय म्हणलेलं आहे मी ते तुम्हाला एकदा सांगतो. बघा, इथे खाली एक त्याने रिप्लाय पण दिलेला आहे, पण काय म्हणलेलं आहे, मी जो रिप्लाय पाठवलो त्याच्यात काय म्हणलो, तर मी म्हणलो ॲक्टिवाइज आणि पॅसिवाइज हा जो टॉपिक आहे याच्यावर मला एक क्वेश्चन विचार, मी त्याचे उत्तर सांगणार. उत्तर सांगल्यानंतर ते उत्तर बरोबर आहे की नाही ते मला सांग. आणि जर नसेल तर काय उत्तर बरोबर आहे ते सांग. एक जरासं छोटं एक्सप्लेनेशन दे आणि नंतर पुढेला क्वेश्चन. ठीक आहे. कळालं तुम्हाला? आता इथे पुढला क्वेश्चन इथे लिहिलं नाही. एक मिनिट हा.
या पद्धतीने, म्हणजे की सुरुवातीच राहावी, उत्तर दिल्यानंतर पण अजून पुढील गोष्ट. तुम्हाला आता एक नवीन जे तयार केलं आहे ते पाठवतो, हे यूज करा. ठीक आहे, या ग्रुपवर पाठवलं नाही. ओके, मिळालं सर्वांना? तर मग बघा इथे एक क्वेश्चन काय आलेला आहे बघूया. तर मग पहिला क्वेश्चन काय दिला यांनी, चेंज दिस ऍक्टिव्ह सेंटेन्स इंटू पॅसिव्ह. मग याचा ऍक्टिव्ह याचा पॅसिव्ह करा म्हणलेला आहे. शी इज रायटिंग अ लेटर. तर तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना मी आहे ना टेन्स हा टॉपिक शिकवलेला आहे. जराशी विद्यार्थी आहेत ज्यांना ऍक्टिव्ह आहेत पॅसिव्ह आहेत. मग तुम्ही काय करा, मला या वाक्याचा टेन्स सांगा. ठीक आहे, आता हे मला उत्तर विचारत आहे, पण तुम्ही मला या वाक्याचा टेन्स सांगा. मी या वाक्याचं पॅसिवाईज करतो आणि याला उत्तर सांगतो. पण तुम्ही मला काय टेन्स सांगा. मागेच पेपर झाला होता, तयारी केली ना? व्हेरी गुड साक्षी. कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, ते नाव पण मोठं आहे तरी इतक्या लवकर तुम्ही नाव टाईप करून पाठवलं. बाकीच्यांना काय झालं, आवाज येत नाही का, की दूर राहता? शी इज रायटिंग अ लेटर हे कंटिन्यूस प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. मग फॉर लेटर जे आहे तो सुरुवातीला घ्यायचं, हेल्पिंग वर्क, नंतर. ठीक आहे, हे आहे माझं उत्तर. आता हे बरोबर आहे की नाही, चुकीचं असेल तरी चालते, कारण ते आपल्याला उत्तर बरोबर उत्तर देणार आहे. आता बघा हे काय म्हणले, युअर आन्सर इज करेक्ट. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे तुम्हाला लगेच कळणार, त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन पण मिळणार, आणि ते पण मराठीतून. आता काही जणांना इंग्रजीतून आहे ना जे एक्सप्लेनेशन असते ते लगेच कळत नाही, त्याच्यामुळेच क्लास आहे. पण मराठीतून एक्सप्लेनेशन पाहिजे ते पण मिळणार. इथे बघू शकता तुम्ही. हे जे स्क्रीन आहे ती अशी करतो, म्हणजे तुम्हाला ते बरोबर दिसेल. आता दिसत आहे बरोबर? तर मग इथे बघू शकता, हे पॅसिवाईज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय काय केलेलं आहे. अ लेटर हे ऑब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट बनला, कारण सुरुवातीला आलेला आहे. माझ्या उत्तरात तुम्ही बघू शकता इथे माझं उत्तर काय केलेलं आहे मी, अ लेटर इज बिंग रिटन, म्हणजे अ लेटरला सुरुवातीला घेतलं. इज रायटिंग हे कशामध्ये, इज बिंग रिटन मध्ये बनलेलं आहे. ठीक आहे, आणि बाय हर हे अखेरला दाखवलेलं आहे, याच्यातला कोणावर क्रिया होत आहे ते दाखवण्यासाठी. मग हे तुम्ही म्हणशाल की सर हे आम्हाला लगेच कळत नाही, चॅप्टर माहीत नाही म्हणून. ठीक आहे, तुम्ही टेन्स जर टॉपिक सांगला तर टेन्स टॉपिक सांगला की तुम्हाला लगेच कळणार. ॲक्टिवाईज पॅसिवाईज पण घेत आहे, कारण याच्यामध्ये एकतर एक नवीन टॉपिकची तुम्हाला समरी कळून येणार बगल्यावानी, नंतर शिकवण्याच्या वेळी लगेच कळून येणार त्यामुळे. आणि हे जे ही जी पद्धत आहे अभ्यास करण्याची ती पण तुम्हाला समजून यावं त्यामुळे. आता मराठीमधलं स्पष्टीकरण बघू शकता तुम्ही इथे खाली. वाक्य ऍक्टिवाइज मधून पॅसिवाइज मध्ये रूपांतर करताना वाक्यातील कर्ता व कर्माची अदलाबदल केली जाते. कर्ता कर्म या दोघांची अदलाबदल. तसंच वर्बचा रूप इज बिंग रिटन असे बदलले आहे, कारण वाक्य कंटिन्यूस टेन्स मध्ये आहे. कंटिन्यूस टेन्स आहे म्हणून इज बिंग यूज केलं. काय, इज बिंग. आणि रिटर्न का, कारण कधी पॅसिवाइज मध्ये V3 यूज करतात. ठीक आहे, आता पुढला क्वेश्चन दिला बघा, चेंज दिस पॅसिव्ह सेंटेन्स इनटू ऍक्टिवाइज. आता पॅसिवाइजला ऍक्टिवाइज मध्ये कन्वर्ट करा म्हणत आहे. तर सेम टू सेम काहीच नाही, सब्जेक्ट जे दिसत आहे त्याला ऑब्जेक्ट करायचं, ऑब्जेक्ट जे आहे तो सब्जेक्ट करायचा. द केक वॉज इटन बाय द चिल्ड्रन. आता काही जणांना माहीत असेल याचा टेन्स, सांगू शकाल का? बघूया कुणाला येणार करेक्ट टेन्स या वाक्याचा. ओके, हे जे मागे दिसत आहे वाक्य छोटं, द केक वॉज इटन बाय द चिल्ड्रन, याचा टेन्स सांगाल? पॅसिवाईज जेव्हा येत असते ना तेव्हा जरासा अवघड भाग असतो, पण एकदा तुम्हाला समजून आले की नंतर कधी उत्तर चुकीचं होणार नाही. क्वेश्चन वाचू शकत नाही का? ते कसं आहे मॅडम, कधी कधी स्क्रीन बरोबर दिसत नसते. मी फक्त तुम्हाला जे स्क्रिप्ट आहे, कोणती स्क्रिप्ट टाकायची, तिथे टॉपिकचं नाव टाकायचं, ते व्हॉट्सॲपवर सेंड केलं, हो की नाही? त्याचा तुम्ही स्वतः यूज करू शकता या वेबसाईटवर जाऊन.
आणि याच्या पद्धतीने अभ्यास करू शकत असता. हे फक्त सांगत आहे कसं कसं जायचं. एक एक गोष्ट वाचता आली नाही तरी चिंता करू नका. या टॉपिकचा अभ्यास करायचा नाही तुम्हाला. ही पद्धत जाणून घ्यायची आहे. ठीक आहे. तुम्हाला 140 वाक्य कसे बनवायची ती पद्धत एकदा कळाली की बाकी वाक्याचं बनवता येते. पद्धत काय आहे? एका वाक्याचे 4 वाक्य करायचे. आय कॅन, आय कॅन नॉट, कॅन आय, कॅन आय नॉट. तिसरं वाक्य घ्यायचं, त्याला WH वर्ड लावायचा. व्हॉट कॅन आय, व्हॉट टाइम कॅन आय, हाऊ कॅन आय, अशी 140 वाक्य बनतात. ही एकदा पद्धत कळाली की कोणतंही वाक्य घेतलं की तुम्हाला बनवता येते. ओके. मग त्याच पद्धतीने मी तुम्हाला काय म्हणत आहे, ही जी मेथड आहे ती समजून घ्या. मग तुम्हाला स्वतःहून तुमचे जे टॉपिक आहेत, आता पुढच्या जर मी रविवारी एक्झाम घेणार तर कोणत्या टॉपिकवर घेणार ते बघायचं आणि त्या टॉपिकवरचं इथं नाव टाकायचं. आता मी कधी कधी वाक्यांवर एक्झाम घेत असतो. ते कोणते वाक्य आहेत बघायचे, ते वाक्य टाकायचे, वाक्य टाईप करायचे. आता जास्त असतात तर व्हॉट्सअपवर टाईप करण्याशिवाय इथे टाईप करायचे सर्व वाक्य. ठीक आहे. जी मी 40 वाक्यांवर एक्झाम घेणार, सिलेबस म्हणून 40 वाक्य टाईप करायचे. याच्याने तुम्हाला या क्वेश्चनची प्रॅक्टिस होऊ शकते. कळालं? तर कंटिन्यूस पास्ट टेन्स म्हणून खूप जण सांगत आहेत. कंटिन्यूस पास्ट टेन्स, कंटिन्यूस पास्ट टेन्स. ओके ओके सर, व्हॉट वी हॅव टू टाईप टेन्स और कन्वर्ट द सेंटेन्स. संबोधी मला कळालं नाही. एक मिनिट हा. विचारा बरं काय म्हणायचंय तुम्हाला, माईक चालू करून. क्वेश्चन जो होता. हॅलो, आवाज येत आहे? संबोधी. सर प्लीज सेंड द लिंक अगेन. पुन्हा लिंक सेंड करू? बाहेर गेले का? एक मिनिट हा. ठीक आहे. तर तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते जरासं साध्याप्रमाणे लिहित जा. कारण नाही तर मराठीतून लिहित जा वहीवर आणि नंतर सेंड करत जा. इंग्रजीमध्ये कसं असते, तुम्ही एक गोष्ट लिहिता, मला एक गोष्ट ऐकू येते, त्याच्यामुळे नीट करत नसते. ओके. आता इथे वाक्य आहे पॅसिव्हायचं, त्याला ॲक्टिव्हाइजमध्ये एक एक्झाम्पल आहे ते ट्राय करूया. ट्राय करायचं. ठीक आहे. चिंता करायची नाही. आता याचा ऑब्जेक्ट आहे द चिल्ड्रन, ते सुरुवातीला घ्यायचं. द चिल्ड्रन. आता हे वाक्य कोणत्या टेन्सचं आहे, तर ही वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं. कारण कंटिन्यूज असेल तर बिंग यूज करायचं असतो. ठीक आहे. मग सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर द चिल्ड्रन. सिंपल पास्ट मध्ये कोणता वर्ब यूज करायचा? ईट, एट, इटन. एट V2 यूज करायचा. एट. मग काय ते सब्जेक्ट येतो नंतर. ठीक आहे. द केक. बघूया. आता हे काय करत असते माहिती आहे का, तुम्हाला जे छोट्या छोट्या तुमच्या काही चुका झाल्यात आर्टिकलमध्ये त्याच्यातही मदत करते. पण हा जो टॉपिक आहे ॲक्टिवाइज पॅसिव्ह आहे, त्याच्यात जास्त काही चुका होत नाहीत. कारण क्वेश्चन जो असतो त्याच्यातच आन्सर असते. क्वेश्चनमध्ये जो सब्जेक्ट आहे त्याला लास्ट न्या, ऑब्जेक्ट आहे त्याला सुरुवातीला न्या, या पद्धतीने असते. आता हे एकदा फॉर्मॅट बनला तुमच्याकडे की तुम्ही याला हजारो प्रश्न विचारू शकता आणि त्यानुसार तुमची प्रॅक्टिस होणार. आणि जर कोणत्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला अडचण वाटली की सरांनी या पद्धतीने शिकवलं, इथं वेगळं उत्तर आहे, तर मग लगेच मला आहे ना तुम्ही विचारायचं की सर हे क्वेश्चन बरोबर नाही वाटते, आणि लगेच मला विचारून आणि ते करेक्ट करून घ्यायचं. कारण हे जे मी सांगत आहे वेबसाईट, याच्यावर 100% विश्वास ठेवायचा नाही. तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे, तुमच्या नॉलेजसाठी नाही. याच्यावरच्या नोट्सचा यूज करायचा नाही. मी ज्या नोट्स देतो त्याचाच यूज करा. मी ज्या नोट्स काढलेल्या आहेत, जे पुस्तकं देत असतो, ई बुक्स देत असतो, त्यांचा यूज करा. इथून बघू नका, नाहीतर इथं या टॉपिकवर नोट्स द्या म्हणशाल, खूप काही चुका असतात. हे एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे. एक्सपेरिमेंटचा प्रोडक्ट आहे. खूप जण यूज करत असतात, खूप जणांकडून मिस्टेक पण होतात. त्याच्यामुळे हे फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी. क्वेश्चन सेंड कर म्हणायचं, त्याचं उत्तर लिहायचे. लॉंग फॉर्ममध्ये पण चालतो. ओके. MCQ मध्ये पण चालत असते. ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने याच्यावर क्वेश्चन मिळतात. कधी जर क्वेश्चनमध्ये अवघड वाटलं तुम्हाला, नाही तर वाटलं की नाही हे चुकीचं असेल, स्क्रीनशॉट काढायचा, मला सेंड करायचा, म्हणायचं सर हे कळालं नाही, मला वाटतं इथे मिस्टेक झालेली असेल. मी तुम्हाला लगेच त्याचं करेक्ट आन्सर सांगणार. कळालं? कळालं असेल तर यस टाईप करा. सर, यस सर, मला पण नाही. चिंता करू नका. मी याच्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ यूट्यूबवर पण सेंड करणार आहे, तिथून पण बघा. नाही तर मी याची जी लिंक असते, ही लिंक आहे ना ग्रुपवर सेंड करणार. तिथून मग तुम्ही आहे ना त्या लिंकवर क्लिक करायचं आणि जायचं. आता जाऊ नका.
आता का आता क्लास संपल्यानंतर जाऊन बघा. ठीक आहे. मी पण कधी कधी आहे ना काही काम करायचं असेल युट्यूबवरचं काढायचं बघायचं ते लगेच कळत नाही, पुन्हा माहीत करायचं, पुन्हा माहीत करायचं, नीट बघायचं, त्याच्याशिवाय तुम्हाला लिंकच सेंड करतो. ठीक आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा, डायरेक्ट जा. आणि कसं असते माहिती आहे का, गुगल फॉर्म घ्या नाहीतर ही वेबसाईट घ्या, वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन व्हावं लागत असते. लॉग इनसाठी तुमचे ईमेल आणि पासवर्ड, दुसरं काहीच द्यायची गरज नसते. ओके. ईमेल आणि ईमेलचाच पासवर्ड, दुसरं काही नाही. आणि हे ऑटोमॅटिक गुगलनंच असते. ठीक आहे. म्हणून चिंता करायची नाही. कधी कधी काय असते माहिती आहे का, कोणी कोणी खूप टेन्शन घेते आणि कोणी कोणी काहीच टेन्शन घेत नाही, सगळं काय देऊन टाकते. तसं करत नाही मी, जे गोष्टी ओके आहेत म्हणलो तेच करत जा. ठीक आहे. ते लवकर राहू देऊया. मी वेबसाईट सेंड करणार, लिंक सेंड करणार क्लास एंड होताना. आता बघा हे कळालं तुम्हाला. आता आपण एक चुकीचं उत्तर लिहून बघूया. ठीक आहे. आतापर्यंतचे बरोबर उत्तर लिहिले, चुकीचं लिहून बघूया. द मॅनेजर विल रिव्ह्यू द रिपोर्ट. ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. द रिपोर्ट विल रिव्ह्यू. ओके. मग हे कोणत्या टेन्सचं वाक्य आहे? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर कोणतं असेल? तर मग कसं असते, कंटिन्यूज मध्ये बी फोर आलाच पाहिजे. ओके. पॅसिव्ह परफेक्ट म्हणलं की हॅव आला पाहिजे. कंटिन्यूस परफेक्ट म्हणलं की याचं पॅसिवाईज होतच नाही. मग या पद्धतीने हे आता ॲक्टिवाईजचं वाक्य आहे, याला पॅसिवाईजमध्ये करायचं आहे. हे कोणतं आहे? सिंपल फ्युचर टेन्स वाक्य आहे. सिंपल फ्युचर टेन्समध्ये आय एम आस्ड, आय वॉज आस्ड, आय शल बी आस्ड, शल बी येते. पण आपण इथे या पद्धतीने न लिहिता फक्त एवढंच लिहूया, विल बी न लिहिता असं करूया. द रिपोर्ट विल. ठीक आहे. आता बघा, युअर आन्सर इज ऑलमोस्ट करेक्ट. करेक्ट आहे म्हणले का? नाही, बट देअर्स अ स्मॉल एरर. आणि इथे रॉंग मार्क आलेला आहे. बघा इथे म्हणलं होतं की नाही मिस्टेक करणार, आणि ते पण सांगलो कोणती मिस्टेक करणार. आणि याने त्याच पद्धतीने म्हणलं ऑलमोस्ट करेक्ट, जरासच काय ते मिस्टेक झाले आणि उत्तर तुमचं बहुतांशी बरोबर आहे. तर बरोबर उत्तर काय? द रिपोर्ट विल बी रिव्ह्यूड बाय द मॅनेजर. बी, बीई बी लिहिलो नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला वाक्य पाठ करा म्हणतो. आय एम आस्ट, आय वॉज आस्ट, आय शल बी आस्ट. शल बी तुम्हाला तिथल्या तिथंच पाठवून जाते आणि तुम्हाला दुसऱ्या कोणते नियम वाचायची गरज पडणार नाही. ठीक आहे. म्हणून आता हे चुकीचं असेल तर तुम्हाला बरोबर उत्तर काय आहे ते इथेच देणार. ठीक आहे. इथे बघू शकता, पहिल्याच्या क्वेश्चन मध्ये बरोबर उत्तर दिले का? नाही, डायरेक्ट आहे ना एक्सप्लेनेशन दिलं आणि नेक्स्ट क्वेश्चन दिला. इथे चुकलं होतं म्हणून बरोबर उत्तर दिले, नंतर एक्सप्लेनेशनला सुरुवात केली. पॅसिव्ह व्हॉइस तयार करताना फ्युचर टेन्समध्ये विल बी प्लस व्ही थ्री क्रियापदाचा भूतकाळ रूप वापरला जातो. बीचा वापर विसरण्यामुळे उत्तर चुकीचे झाले. बी वापरलं नाही म्हणून उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे. तेच सांगलो होतो मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर व्ही थ्री असतो हे विसरू नका. पॅसिव्हचं कोणतंही वाक्य असो, कुठलेही असो, त्याच्यामध्ये व्ही थ्री असतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या पुढे आला पण, म्हणजे या पद्धतीने तुम्ही या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काही मिस्टेक होत असतील, तुमचे कोणता टॉपिक अवघड जात असेल, मग ते MCQ असो की आता आता तर मी इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, एक क्वेश्चन आन्सर. क्वेश्चन आन्सर हे शॉर्ट टाईपचं आहे. याच ठिकाणी आपण काय करू शकणार तर MCQ ची प्रॅक्टिस करू शकणार. तर मग बघा, याला मी अशा पद्धतीने एक मेसेज करतो. आता मला MCQ क्वेश्चन द्या. मग हे MCQ क्वेश्चन देणार. बघा, ही राइट्स अ लेटर, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स. एक मिनिट आहे, लगेच करणार नाही. तर पहिल्याच्या याला जास्त क्वेश्चन का दिले ते माहिती आहे, कारण इथे MCQ क्वेश्चन्स म्हणलो ना, यस लावलेलं आहे म्हणजे जास्त आहे. ओके. तर बघा, दे आर आणि क्वेश्चन लिहिलो असतो तर एकच दिलं असतं, हो की नाही. क्वेश्चन्स दिलो आणि मी म्हणलो जास्त का देत आहेस स्वतःच क्वेश्चनमध्ये. तर क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द ऍक्टिव्ह सेंटेन्स. मग वाक्य काय, दे आर वॉचिंग अ मूवी. या चारपैकी कोणतं येईल तुम्हाला काय वाटते? दे आर वॉचिंग अ मूवी याचं पॅसिवाईज ABCD याच्यापैकी कोणतं येणार? बघू कोण सगळ्यात लवकर उत्तर देईल.
काही पण द्यायची, आता ज्यांना येत नाही तेही लावायचं, अंदाज लावून टाकायचा. ओके, अंदाज आला काय जातो, हो की नाही? इथे शिकण्यासाठी आलं तुम्ही, चुकलं तरी चुकलं, मजा आली पाहिजे, आनंद झाला पाहिजे. एक्झाममध्ये मजा करायची नाही, त्यावेळी सिरियस राहायचं. ओके, खूप जण ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरा, काय करत आहात तुम्ही? हा, आपण सगळेजण आहे ना पृथ्वी तलावर राहता. ज्ञानेश्वर कुठे? डायरेक्ट चंद्र इथे आकाशामध्ये राहतात, आपल्या सगळ्यांपेक्षा खूप वर आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हणता लेफ्ट जायचं नाही तर राईट जायचं, असे दोन मार्ग येतात 12वीला. मजाक करतो, ओके, चिडवत नाही तुम्हाला. तर काय तुम्ही 5 कस का लिहिले ऑप्शन? 4च आहेत ना इथे, 5व्या नंबरचा कुठं आहे, कुठून आला? हा, अजून कोणी आहे का तसा हुशार? हा, C3 असं लिहिलंय का? मला वाटलं C-3 लिहिले. चला, तर खूप जणांनी उत्तर दिलेले आहेत, आपण बघूया. हे जप जप कसं का होत आहे, तर दूर स्क्रीन. दे आर वॉचिंग अ मूवी, हे वाक्य कोणत्या टेन्सचं आहे म्हणलं तर कंटिन्यूस प्रेझेंट टेन्सचं. आम्ही जर आर यूज केलं आहे आणि V4 आहे. ठीक आहे, मग कंटिन्यूस प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्हाइज होतो का? होतो. आपण पाठ केलेल्या वाक्यामध्ये कोणतं आहे? आय एम आस्ड, आय वॉज आस्ड, आय शॅल बी आस्ड, आय एम बिंग आस्ड, म्हणजे एम बिंग असलं पाहिजे त्याच्यात. ठीक आहे, मग अ मूवी इज वॉच्ड बाय देम, अ मूवी इज बिंग वॉच्ड बाय देम असू शकते. अ मूवी वॉज वॉच्ड बाय देम, आर आहे म्हणजे एमिजारच असलं पाहिजे. अ मूवी विल बी वॉच्ड बाय देम, नाही, आर आहे ना, मग प्रेझेंट मध्येच राहणार, विल कुठून येणार? ठीक आहे, मग इज असलेले, मग मी काय म्हणलो होतो, आय एम बिंग म्हणजे बिंग असलं पाहिजे, वर्बचा चौथा फॉर्म असला पाहिजे, म्हणून बी हे उत्तर आहे. बघूत आहे की नाही. चल, लवकर लवकर. आणि गाडीवानी नसते बरं का. जराशांना बघलो होतो, चल म्हणून मार्शाल मोबाईलला दोन ठिकाण. ओके, मी आता चल म्हणलो तर ते चालायला लागलं, तसं काही नसते, ते इंटरनेटवर डिपेंड असते. आता मोबाईलला मार्शाल चल चल म्हणून जरा ना बघलो, ते मोबाईल असं करतात गादीला, दिंग 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 चल म्हणतात. एक पीसी जे असतो ना, ते पीसी कोणतं चल नाही गेलं की वरून मारतात टपकन, पीसी चालायला लागते, म्हणतात हेच टेक्निक आहे. मग नंतर कोणतं ते एक महागडी गोष्ट, सोपी म्हणजे कोणते कमी किमतीची नसतेच पी सीमध्ये, ओके, कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये महागडी गोष्टच खराब होऊन जाते मारल्यामुळे, मग ते पुन्हा ठीक करायला जास्त पैसे लागतात, हो की नाही? कुणाला एक्सपिरियन्स आला असेल मोबाईल सोबत? ठीक आहे, ओके. खूप जणांनी वेगवेगळे उत्तर दिलेले आहेत, याचं काय उत्तर आहे बघा. याने म्हणले उत्तर बरोबर आहे, बीच हे आन्सर आहे म्हणलेलं आहे. का तर याचं मराठीतलं स्पष्टीकरण बघूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिवाइज मध्ये इज, आर, ॲमिजार यूज करायचा आणि बिंग, बीई आय एन जी यूज करायचा आणि V3 वापरले जाते, त्यामुळे इज बिंग वॉच्ड हा योग्य पर्याय आहे. ठीक आहे, V3 असलं पाहिजे आणि बिंग असलं पाहिजे. सर आता हे बिंग कुठून आले, तर मग मला सांगा, जर डायरेक्ट इजच्या नंतर वॉस्ट यूज केलं असतं तर कंटिन्यूचा रूल मोडला असता ना. कंटिन्यूज मध्ये वर्बचा कोणता फॉर्म यूज करतात? चौथा. ओके, बघा या हाताला काय म्हणायचं? सिंपल. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, 1 2 1 हे वर्बचे फॉर्म. कंटिन्यूज, कंटिन्यूज प्रेझेंट, कंटिन्यूज पास्ट, कंटिन्यूज फ्युचर, कोणता वर्बचा फॉर्म? 4 4 4 म्हणजे वर्बचा चौथा फॉर्म यूज करायचा. मग हेल्पिंग वर्बच्या नंतर वर्बचा चौथा फॉर्म आला पाहिजे, इथं तिसरा येत आहे, मग रूल मोडावा नाही म्हणून इथं बिंग यूज केला आहे, बीई आय एन जी, आणि शब्दाला आय एन जी लागला म्हणजे वर्बचा चौथा फॉर्म आहे तो, हो की नाही? म्हणून आहे ना इथे बिंग यूज केला जातो. चला, नेक्स्ट क्वेश्चन याने दिलेला आहे. द मॅन वॉज वोन बाय अवर टीम, द मॅच वॉज वोन बाय अवर टीम. ओके, मग हे दिलेलं आहे वाक्य ऍक्टिवाइज फॉर्म, याला पॅसिवाइज मध्ये करायचं आहे. आता मग बघा, नाही, चूज द करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म फ्रॉम द पॅसिव्ह. हा, पॅसिव्हचा दिला आहे, याला ऍक्टिव्ह मध्ये करायचं आहे. तर हे पहिल्यांदा सगळ्यात पहिले वाक्य कोणत्या टेन्सचं आहे बघायचं. तर वॉज वेर यूज केलं म्हणजे डायरेक्ट कंटिन्यूज कडे पळायचं नाही, पॅसिव्हचं वाक्य आहे, काय नाही काय तर गोलमाल असणार. मग पॅसिव्हचा आहे, वॉज यूज केला आहे, पण V4 आहे का आता सांगलो होतो, नाही. बिंग आहे का? नाही, प्रश्नामध्ये बिंग यूज केलं नाही ना. मग कंटिन्यूचं नाही, कोणता आहे? सिम्पलचा आहे, सिम्पल पास्ट टेन्स. मग
बाय अवर टीम हे ऑब्जेक्ट जे आहे याला सुरुवातीला घ्यायचा. ठीक आहे. मग अवर टीम सगळ्यांमध्ये लिहिलेलं आहे. द मॅच आखरीला सगळ्यांमध्ये लिहिलेलं आहे. उत्तर हे असेच असणार आहेत. हेल्पिंग वर्ब आणि वर्ब याच्यातच जरा जराशी मिस्टेक करतो. अवर टीम विन्स द मॅच. मी आताच काय म्हणलो, सिम्पल पास्ट, येस लागणार नाही. अवर टीम इज विनिंग द मॅच, कंटिन्यूज नाही. असला तर पास्ट असेल ना, कारण वॉज आहे म्हणून. ते पण नाही. अवर टीम हॅज वोन द मॅच, याच्यामध्ये अटकू शकाल तुम्ही, पण सिम्पलच आहे हे. अवर टीम वोन द मॅच. ओके. चला, तर मग बघूया इथे बरोबर आहे की नाही. आपण म्हणूया डी, पण इथे उत्तर लिहूया बी, पहिलंच उत्तर. ठीक आहे. का लिहायचं ते तसं, तर मग बघा आता, म्हणजे की चुकीचं उत्तर आले तर हे कशी मदत करणार. आता तुम्ही बघलं बरोबर उत्तर आलं तर या पद्धतीने बरोबर आलं तर नाही बरोबर आलं तर कोणतं या पद्धतीने आहे ना, राईट क्लिक करत असतो. पण चुकीचं आलं तर काय करते बघा. बघा, युअर आन्सर इज इनकरेक्ट, तुमचं उत्तर चुकीचं आहे. मग बरोबर काय आहे, अवर टीम वोन द मॅच, जे आपण पहिले म्हणले होतं. ठीक आहे. हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता याचं एक्सप्लेनेशन इंग्रजीतून पण असतो. ज्यांना इंग्रजी सोपी वाटत असते त्यांनी इंग्रजीतून करा. ज्यांना हिंदी सोपी वाटते त्यांनी मी जो हा मेसेज दिला आहे इथे, ओके, सगळ्यात वर या मेसेजमध्ये इथे मी लिहिलं आहे एक्सप्लेन इन मराठी. ठीक आहे. या पद्धतीने इथे बघू शकता, एक्सप्लेन इन मराठी, इथे माझ्या बोटावर. मराठीच्या ठिकाणी हिंदी लिहायचं फक्त, दुसरं काही चेंज करायचं नाही. ठीक आहे. इतका छोटा चेंज करायचा जे की तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी मदत करणार. ओके. पॅसिव्ह व्हॉइसच्या सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यातून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये बदल करताना वॉज प्लस V3, वॉज आणि V3 आहे, याचा साधा भूतकाळामध्ये वोन हा वापर होतो, कारण वॉज राहत नाही, सिंपल पास्ट टेन्समध्ये हेल्प योग नसतात, आणि V3चा V2 बनत असतो. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला जे क्वेश्चन्स असतात त्याचे MCQ मध्ये कशी प्रॅक्टिस करायची ते पण दिलेलं आहे. ओके. तुम्हाला उपयोगी वाटत आहे ना, हो की नाही. कंटाळा येत आहे सांगा. ओके. असेच खूप काही जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत त्यांच्यामध्ये कशी प्रॅक्टिस करायची, तुम्हाला एक गोष्ट दिली, तुम्हाला सस्याची आणि कासवाची गोष्ट माहीत आहे, ती जर तुम्ही लिहिली, एक्झाम्पल इथे एक बाजूला चिन्ह असते त्याच्यावर क्लिक करायचं, जर नवीन तुम्हाला विंडो ओपन करायची. आता हे एका टॉपिकवर आहे, एक टॉपिक तयार करून ठेवायची. इथे या टॉपिकवर बोलणार, मग इथे इथे या ठिकाणी क्लिक करायचं, वर दिलेलं आहे चॅट जीपीटी म्हणून, तिथे क्लिक केले की नवीन येणार. या नवीन याच्यावर आता याला ॲक्टिवाइज पॅसिवाइज म्हणून नाव झाले. नंतर आता नवीन कोणत्या टॉपिकवर या गोष्टीला नाव देऊया स्टोरी टेलिंग. काय नाव देऊया, स्टोरी टेलिंग. आता असं का म्हणत आहे मी ते तुम्हाला जर अशा वेळातच कळेल. बघा, तर मी तुम्हाला दररोज एक स्टोरी सांगत असतो, ती स्टोरी तुम्ही इथे टाईप करू शकता. ती स्टोरी मग टाईप केल्यानंतर तो सांगणार की तुमचे ग्रॅमॅटिकल मिस्टेक कोण त्या होत आहेत. आता तुम्ही जे जसे टाईप करत असता त्याच्यावर मी पण बघतो आणि तुम्हाला सांगत असतो, पण हे तुम्हाला दररोजच्या दररोज मदत करणार. स्टोरीसाठी कोणतं यूज करायचं ते पण तुम्हाला सेंड करतो, चिंता करू नका. ओके. आता हे स्टोरीसाठी आहे, जे तुम्हाला व्हॉट्सअपवर चेंज केलो त्याचा सेंड केलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून ते सेव्ह करा. आता इथे आय विल म्हणत आहे मी, म्हणून हे तुम्हाला टाईप करण्यासाठी वेळ देणार. कोणते कोणते विद्यार्थी विल टाईप करत नाहीत, कोणते कोणते माणसं पण, त्यामुळे ते डायरेक्ट दुसऱ्या कोणत्या तर गोष्टी टाईप करायला लागते. पण आय विल म्हणजे मी देणार आहे तुला लगेच, म्हणून तू जरा वेळ थांब म्हणून म्हणत आहे. स्टोरी पाठ करा, सेंड करा, मी त्याला रिव्ह्यू करणार. मग आता इथे टाईप करायला लागूया. कोण कोण होतं त्याच्यात, देर वेअर टू ॲनिमा. एकदा टायटल लिहून द्या. ओके. टायटल काय आहे, टायटल तुम्ही तयार करा, स्वतःहून तयार करा ना. हे नाही, द रेस, तुम्ही जे टाईप कराल तेच घेऊया.
ओके ओके, इथे असं टाईप कर. ठीक आहे. आता हे तुम्हाला रायटिंग स्किल्समध्ये पण येतो भाग, की गोष्ट तुम्ही एक टॉपिक लिहा, याच्यावर एसे लिहा, समरी लिहा आणि न्यूज लिहा. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट पण येत असतो. त्या सगळ्यांना तुम्हाला टायटल लिहावं लागतो. म्हणून एक असे वेगळे टायटल तयार करायची एकदा सवय लागली तुम्हाला, की इंग्रजी लिहिणे आहे ना खूप सोपं होऊन जाते. आता खूप जण सोपे सोपे टायटल लिहितात. मला काय वाटले की हॅपीनेस इज द की टू सक्सेस. ओके, जी स्टोरी आहे ना आपली टॉर्टाईज आणि रॅबिटबद्दल, त्याच्याबद्दलचं लिहायचे होते बघा. द अनएक्सपेक्टेड एंडिंग ऑफ अ रेस. तर मग काय झालं माहिती आहे, देर वेर टू ॲनिमल्स. ओके, रॅबिट अँड टॉर्टाईज, अँड दे डिसाइडेड टू रेस. त्या दोघांनी यांना रेस करायला ठरवलं. मग काय झालं, एक छोटीशीच लिहायची. मी असं लिहित नाही. जेव्हा मला प्रॅक्टिस करायची, तुम्हाला पण प्रॅक्टिस करायची, त्यावेळी 10 लाईनीपर्यंत लिहायचं. फक्त तुम्हाला कळावे आणि आपल्याकडे जास्त वेळ नाही म्हणून मी एक छोटेसे 2-3 लाईन लिहिणार आणि सेंड करणार. ठीक आहे. रॅबिट डिसाइडेड टू बी लेझी आफ्टर क्रॉसिंग हाफ मार्क and then he slept, but the आपला जो कासव होता तो हार मानला नाही. didn't give up did आहे ना म्हणून, didn't give up and he. आता इथे इट पण यूज करता येतो कारण हे प्राणी आहे तुम्हाला सांगलो. पण कसं असते माहिती आहे का, स्टोरीमध्ये याच्यामध्ये ही शी हे प्राण्यासाठी आहे ना आता यूज करत आहे. ओके, आपण त्याला किती जवळचं मानतात ते दर्शवण्यासाठी. just kept walking and unexpectedly आता याच्यामध्ये ज्या चुका केल्या आहेत ते मला सरळ दिसतात. ओके, तुम्ही पण आहे ना ज्यावेळी लिहित असता त्यावेळी मी ग्रुपवर सेंड करत नाही, पण काही जणांना पर्सनली सेंड केलं आहे. हो की नाही, सेंड करतो की ते हे जे लिहिलं आहे याच्यामध्ये या मिस्टेक झालेल्या आहेत हे तुम्ही सेंड करा. नंतर दुसऱ्या दिवशी काय सेंड करत नाही. म्हणून मला वाटते की जास्त मिस्टेक ठीक करावे नाही, कारण तुम्ही लिहिता मग. आणि थँक्यू यांचे नाही बरं का, जे मोठे मोठे वाक्य लिहितात ओके, पूर्ण पॅराग्राफ लिहितात ते मिस्टेक ठीक करतो आणि सेंड करतो ग्रुपवर तुमचे पर्सनल याच्यावर सेंड केलं की मी म्हणतो या चुका झाल्या होत्या, पुढच्या बारल्या चुका सुधारा. नंतर दुसऱ्या दिवशी काही लिहितच नाहीत. म्हणतात राहू द्या सर, चुका काढता मी लिहिणारच नाही. तसं करायचं नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता हे टायटल आणि मी एक स्टोरी दिली. आता हे या ठिकाणी इथे ओरिजिनल कोणत्या गोष्टी आहेत त्याला ठीक केलं आहे. करेक्टेड व्हर्जन काय आहे ते दिलं आहे, ओरिजिनल आणि करेक्टेड व्हर्जन. एक्सप्लेनेशन दिलं आहे. ठीक आहे. आता बघा, या पद्धतीने इथे पूर्ण काही एक्सप्लेनेशन दिलं. मी याच गोष्टीला इथेच जर म्हणलो या स्टोरीला मोठं करून लिहा तर मी जितकी दिली त्याच्यापेक्षा मोठं करून देणार. आता इथे मी स्टोरीज छोटी दिली आहे त्याच्यामुळे स्टोरी छोटी दिली आहे. टायटलमध्ये काही चेंजेस केले बघा. द अनएक्सपेक्टेड एंडिंग ऑफ द रेस, इथे RUET हे कॅपिटल लिहिले. असं का केलेलं आहे तर काय असते माहिती आहे का, ज्यावेळी तुम्ही टायटल लिहित असता त्यावेळी तुम्ही एक स्पेसिफिक मेथड वापरू शकता. जसं इथे करेक्टेड व्हर्जनमध्ये C आणि V कॅपिटल लिहिले, याला कॅमल फॉर्म म्हणतात. कॅमल जो आहे ना ते असा असतो, त्याच्यामुळं एक 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 अक्षर सुरुवातीचं आहे ना कॅपिटल घ्यायचं शब्दाच्या, आणि ते स्टाईलसाठी यूज केले जाते. ग्रामर नाही, तो स्टाईलसाठी एक तर वेगळं वाटलं पाहिजे. आणि टायटल त्याच पद्धतीने असते, त्याला अंडरलाईन करायचं. रायटिंग स्किलचा भाग आहे. पेपरमध्ये लिहित असाल त्याला अंडरलाईन करायचं, डिझाईन काय करायची नाही, अंडरलाईन करायचं फक्त 2 रेषा. या पद्धतीने तुम्ही स्टाईलसाठी
एक एक अक्षर कॅपिटल काढू शकता सुरुवातीचा, जे की तुम्हाला तिथे एक टायटल वेगळं दर्शवण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. त्याच्याच नंतर मग तुम्हाला इथे प्रत्येक वाक्यामध्ये काय चुका झाल्या होत्या, कुठे कोलान वापरला, कुठे अँड वापरलेला आहे, कुठे नाही वापरायचं, कुठे इन्फॉर्मल वाटणार ते, कुठे फॉर्मल वाटणार, त्या सर्व काही गोष्टी स्टेप बाय स्टेप दिलेल्या आहेत. आणि हे लगेच सुधारणा होणार नाही, पण तुम्ही जर अशाच गोष्टी वाचत गेले, एक लिहायचा पूर्ण पॅरेग्राफ सेंड करायचा, तो सांगणार तुम्हाला काय काय मिस्टेक झाल्या, त्याच्यानंतर मग बघायचा, हां हे मिस्टेक झाले का, ओके भविष्यात करू द्या, होणार नाहीत. आणि मग तो तुम्हाला त्या मिस्टेक तुम्ही जर असंच 1 2 3 महिने केले तुमचे एक्झाम येईपर्यंत, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या ज्या बार बार होणाऱ्या मिस्टेक आहेत ते कधी होणार नाही. तुम्ही बघा, जास्तीत जास्त वेळी विद्यार्थी काय म्हणतात, अरे सिल्ली मिस्टेक झाल्या, जे खूप अभ्यास करतात त्यांच्याकडे बघा. कोणी तुम्हीच बघा तुमच्याकडे एक्झामला जाऊन येतात, नंतर म्हणता की अरे तिथं मार्क गेला का, सिली मिस्टेक झाली. सिली मिस्टेक का होतात, कारण प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस फक्त जनरल नाही, त्या स्पेसिफिक गोष्टीसाठी. आणि मग तेच जर तुम्हाला कळालं की तुमच्या मिस्टेक कुठं होत आहेत, तर मग तुम्हाला आहे ना नंतर भविष्यात सोपं होणार. एक जर गोष्ट लिहिता तुम्ही आणि त्या ठिकाणी रॅबिट याची स्पेलिंग RABIT लिहिता सगळीकडे, आणि तुमचा तिथं मार्क जात आहे पण लगेच काही कळत नाही तुम्हाला. ठीक आहे, अरे इतके मार्क पडले, पुन्हा अभ्यास करणार, पुन्हा अभ्यास करणार. पण इथे लिहिलं तर हा सांगतो तुझी इथं स्पेलिंग चुकत होत आहे. मग 3 4 वेळेस झाली की तुम्ही पाठच करणार ना, म्हणणार आहे बार बार इथे मिस्टेक होत आहे, स्पेलिंगमध्ये होत आहे, ग्रामरमध्ये होत आहे, पंक्च्युएशनमध्ये होत आहे, हे तुमच्या सर्वांना कळणार. ओके, कळालं का? म्हणून मी कोणकोणत्या पद्धतीने सांगलो तुम्हाला हे डिटेलमध्ये, इतका मोठा व्हिडिओ नसतो, तुम्हालाही माहित आहे. AI चे व्हिडिओ म्हणून टाका, 10 20 मिनिटाचा येतात. तुम्हाला डिटेलमध्ये सांगलेलं आहे कसा तुम्ही प्रॉम्प्ट टाकायचा, म्हणजे इथे मेसेज जो असतो ना AI ला द्यायचा, तो कसा टाकायचा, त्याची सुरुवात कशी करायची, इंग्लिश एक्सपर्ट आहेस तू असं म्हणून वाघ म्हणायचं, म्हणजे की तू बरोबर समजून सांगणार. त्याच्याच नंतर त्याला क्वेश्चन विचारल्याचे उत्तरं कसे द्यायचे, उत्तरं देताना बरोबर असेल तर तो का रिप्लाय करणार, इनकरेक्ट असेल तर काय देणार, MCQ टाइप्स कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याबद्दलही दिलो. त्याच्यासोबत स्टोरीसाठी स्टोरी, रिडल, तुम्ही कोणत्याही गोष्टी घेऊ शकता. त्यात एक कन्व्हर्सेशन पार्टनर पण म्हणायचं आणि त्याच्याशी बोलू शकता. पण हे टायपिंगसाठी चांगलं आहे. जर तुम्हाला बोलण्याबद्दल, जर हे रायटिंग स्किल्ससाठी चांगलं आहे, बोलण्यावर जास्त फोकस करायचं असेल, तर एक तर मी आहे, माझ्यासोबत बोलू शकता, नाही तर तुम्ही स्वतःशी बोलायला लागा. ओके, आणि हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यात बेस्ट आहे. लेट मी टेल यू दॅट, बिकॉज आय ऑल्सो लर्न हाऊ टू स्पीक बाय टॉकिंग मायसेल्फ. ओके, मनातल्या मनात मी बोलत होतो, स्वतःलाच बोलत होतो, आणि त्याच्यामुळे मी ह्यांना बोलू शकतो. कारण तुम्ही 24 तासामधून किती वेळ दुसऱ्यांना बोलता याबद्दल मला माहिती नाही, पण स्वतःला खूप वेळेस बोलता याबद्दल मला माहिती आहे. मनातल्या मनात विचार सुरू असतात, न्यायमूर्ती सर काय बोलत आहेत, हे कशाबद्दल सांगत आहेत. जे जुने आहेत त्यांना काही कळत नसेल, ओके, जे नवीन आहेत त्यांनाही काही कळत नसेल. नवीन आहेत म्हणजे विद्यार्थी नाही, वयाने म्हणत आहे. ठीक आहे, जे माझ्या वयात आहेत, जरासे माझ्यावर मोठे आहेत, नाही तर जरासे छोटे आहेत, त्यांना काही तर माहिती असेल, कारण ही टेक्नॉलॉजीची गोष्ट आहे. जरा जास्त डीप गेले तरच कळणार आहे. ओके, मी खूप काही शिक्षकांनाही बोललो, यांना माहीत नाही या गोष्टीबद्दल, कारण टेक्नॉलॉजीकडे तितक्या त्या पद्धतीने जात नाहीत. ओके, आणि यूट्यूब कसा असतो, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतो तेच दाखवतो, नवीन शिकण्याच्या गोष्टी दाखवत नाही कधी. म्हणून याच्याबद्दल तितकी माहिती नाही, पण बहुतांश जणांना आहे, त्यांनी ऐकलेलं आहे की हे जॉब घेत आहे म्हणून, पण यूज कसा करायचा त्याच्याबद्दल नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मदत व्हावी म्हणून काढलेला आहे. बघा तुम्ही, याच्यामध्ये मी कोणत्या पद्धतीने विचारतो, कधी अडचण आली तर त्याला कसा सामोरे जातो, याबद्दल पण बघत जा. याचा खूप वेळेस यूज करत असतो प्रॅक्टिससाठी. पहिले पण रायटिंग स्किल्स वाढवावी माझी, ठीक व्हावी, त्याच्यामुळे यूज करत आहे. 2021लाही आलेला आहे, 21 22 23 24 4 वर्ष झालेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला पण याचा फायदा होणार, याच्याबद्दल मी सांगतो. आणि जर काही अडचण आली तुम्हाला प्रॉम्प्टमध्ये, त्याबद्दल मला तुम्ही नंतर फोन लावून पण विचारू शकता. माझा नंबर आहे 84 87 24. उद्यापासून आपण आपले जे रेग्युलर क्लासेस होते त्यांना कंटिन्यू करूया. आणि जर अशा गोष्टींबद्दल जर टॉपिक घ्यायचे असतील तुम्हाला, इंग्रजीचेच असतील बरं का, चिंता करायची नाही. आणि मला दुसऱ्याबद्दल विचारायचं नाही, हे इंग्रजीमध्ये कसा फायद्याचं होणार, पण जरासं ग्रामर, स्पोकन इंग्लिश यांना सोडून तुम्हाला मेथडमध्ये कशी मदत होणार, डेली कशी प्रॅक्टिस करायची, अशा टॉपिक्सवर जर फोकस करायचं असेल तर मला सांगा, असे मी जास्तीत जास्त घेणार. त्याच्यासोबत कन्व्हर्सेशन्स मागे विद्यार्थ्यांकडून म्हणून घेत होतो, ते कधी कधी मधून घेत असतो, ते वाढवायचे का, तुमच्याकडून बोलायचं का, तुमच्यासोबत बोलायचं का, हे जे लेक्चर्स असतात ते वाढवायचे असतील तर त्याबद्दलही माहिती द्या. इतकं सांगून आजचा क्लास इथेच थांबवतो. सी इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय. एक मिनिट. थांबा 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 थांबा. नो नो, वेट सेकंड, जाऊ नका.
ओके. माझे 2 चॅनल आहेत, एक जिसदास स्पोकन इंग्लिश आणि दुसरा आहे न्यायमूर्ती सर. त्या दोघांना सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.